हॅलो तारा फॅमिली, कशी आहात सगळे? मजेत ना? असेच खुश राहा, आनंदी राहा. तर आज आपण बघणार आहोत तुमची भेट, तुमची डेट कशी होणार आहे. त्यासाठी नेहमीप्रमाणे मी 2 पाईल्स काढलेले आहेत, पाईल नंबर 1 अँड पाईल नंबर 2. तुम्हाला हे सुंदरसं हार्ट, पाईल नंबर 1चं हार्ट हे अट्रॅक्ट होत असेल तर तुम्ही हे एक चॉईस करू शकता, पाईल नंबर 1. अँड सेकंडसाठी आहे हे गुलाब, हे रोज. ठीक आहे, जे प्रेमाचंही प्रतीक मानलं जातं. तर तुम्ही हे सुद्धा चॉईस करू शकता. तर तुमची भेट किंवा तुमची डेट ही कशी जाणार आहे, त्यासाठी हे 2 पाईल्स आहेत. तुम्ही शांतपणे तुमच्या पार्टनरची आठवण काढून तुम्ही हे पाईल चॉईस करू शकता. तुमच्याकडे समजा 2 ऑप्शन्स असतील किंवा 2 स्थळं असतील, धरून चला, किंवा 2 जणांनी तुम्हाला 2 जणांपैकी कन्फ्यूज असाल तर तुम्ही 2 पाईल्सही चॉईस करू शकता. ठीक आहे, तर आपण वेळ न घालवता पाईल नंबर 1 इथे जाऊया. आता पाईल नंबर 1साठी तुमची भेट, तुमची डेट कशी जाणार हे आपण पाहणार आहोत. ओके, 6 ऑफ पेंटिकल्स, 7 ऑफ कप्स, वाव, व्हेरी नाईस, व्हील ऑफ फॉर्च्यून. आणि कार्ड ऑफ द डेक आहे द मॅजिशियन. व्हेरी नाईस. ओके, तर तुमची ही जी डेट आहे, ही तुमची भेट आहे, तुम्ही ह्याचं प्लॅनिंग खूप आधीपासून केलेलं असं दिसतं आहे. खूप आधीपासून तुम्ही या गोष्टीचा प्लॅन करत आहात. ठीक आहे, आणि आत्ता जाऊन कुठे तुम्ही त्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे की आता फायनली आपण भेटायचं आहे. काही करून आता आपण ही डेट किंवा ही मीटिंग आता ही आपण ठरवलेली आहे. ठीक आहे, तर आणि तुम्ही खूप कन्फ्यूज पण होता की कुठे नेमकं भेटायचं, कुठल्या ठिकाणी भेटायचं, किती वाजता भेटायचं, कोणत्या दिवशी भेटायचं, कुठल्या महिन्यात भेटायचं. तर यावर सगळा तुम्ही एक मार्ग काढून, एक तुम्ही ठरवून, दोघांनी इक्वली ठरवून शेवटी ह्याच्यावर तुम्ही आता भेटायचं ठरवलेलं आहे. काहींच्या बाबतीत तर असं आहे की तुम्ही खूप दिवसानंतर भेटणार, खूप वर्षानंतर, खूप महिन्यानंतर भेटणार आहात. तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत तुम्ही सॉल्व करणार आहात, तुमचे गैरसमज तुम्ही दूर करणार आहात. हे काहींच्या बाबतीत इथे लागू होते. तर काहींच्या बाबतीत तर लिटरली हे मॅनिफेस्ट आहे, ही भेटच मॅनिफेस्ट होती, किंवा ही भेट किंवा ही डेट तुमची मॅनिफेस्ट होती, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघितली आणि फायनली आता हे तुमचं डिवाईन, तुम्ही तुमच्या लिटरली ही भेट तुमची डिवाईन आहे. त्यामुळे डेफिनेटली या भेटीमध्ये जे कोणी आहेत भेटणार ते सोलमेट असू शकतात. तर तुमची भेट खूप सुंदर होणार आहे. आणि ह्याच्यामध्ये सतर्क काय राहायचं आहे, तिथे सावध करायचं आहे, तुमचा इगो, तुमचे हट्टीपणा थोडासा मागे ठेवायचा आहे. मला असंच हवं, मला तसंच हवं, या बाबतीत थोडं समोरच्या पार्टीचं पण ऐकून घ्यायचं आहे आणि तुमचा इगो तुम्ही थोडासा मागे ठेवायचा आहे. ह्याने खूप तुमचाच फायदा होणार आहे. ओके, तुम्ही समजा हट्टीपणा आणि तुम्ही अडून राहिला तुम्हाला एखाद्या गोष्टीला घेऊन, तर मात्र प्रॉब्लेम क्रिएट होण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे, किंवा ही भेट तुमची शेवटची ठरू शकेल. त्यामुळे सावध राहा, थोडंसं सतर्क राहा. थोडासा इगो तुम्ही तुमचा कंट्रोलमध्ये ठेवा, तुमचा हट्टीपणा कंट्रोलमध्ये ठेवा. आता तुम्ही म्हणाल, काही जण असेही म्हणतील आमच्यात तर काय एवढा इगो नाही आहे किंवा आम्ही एवढे हट्टी नाहीत. पण त्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला एका गोष्टीला अडून राहणं सुद्धा हा हट्टीपणा असू शकतो. ठीक आहे, त्यामुळे मी सांगण्याचा प्रयत्न करते, तुम्ही तुमच्या सिच्युएशनप्रमाणे कॅच करण्याचा प्रयत्न करा, कारण हे जे रीडिंग आहे जनरल रीडिंग आहे. तर अशा प्रकारे ही फर्स्ट पाईल आहे. फर्स्ट पाईलमध्ये तुमची भेट खूप सुंदर जाणार आहे, खूप छान जाणार आहे, तुमच्या मनासारखी जाणार आहेत, खूप गोष्टी ह्याच्यात सॉल्व होणार आहेत. आणि या भेटीनंतर तुमची जी रिलेशनशिप आहे हे पुढे कंटिन्यू होणार आहे, हे पण ह्यात दिसते आहे, कारण हे डिवाईन भेट आहे. तर डेफिनेटली ह्याच्यात सोलमेट आहेत. त्यामुळे तुमची भेट जी आहे, ज्यांच्याशी आता होणार आहे, त्यांच्याशी तुमचं पुढे रिलेशनशिप पुढे कंटिन्यू होण्याचे चान्सेस दाट आहेत. तर अशा प्रकारे मी फर्स्ट पाईल आता थांबवते आहे. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. सेकंड पाईलसाठी डेट आणि भेट कशी जाणार आहे बघूया. ठीक आहे, थँक्यू. 10 of Pentacles. Okay, 8 of Cups,
पेज ऑफ वँड्स आणि कार्ड ऑफ द डेक आहे किंग ऑफ कप्स. तर ह्याच्यामध्ये आधी पहिली गोष्ट असं दिसते की खूप जणांना फर्स्ट पाईल चॉईस करायची होती आणि त्यानंतर त्यांनी सेकंड पाईल चॉईस केली. हे काही जणांसाठी रेझिनेट होते, तर त्यामुळे तुम्ही फर्स्ट पाईल पण तुम्ही बघू शकता ते रेझिनेट होतं आहे का. अदरवाईज तुम्ही इथे थांबू शकता, तुमचं इंट्युशनवर आहे. ठीक आहे. पण असं मला दिसते की खूप जणांना फर्स्ट पाईल चॉईस करायची होती आणि मग त्यांनी सेकंड चॉईस केली असावी. ठीक आहे. तर ह्याच्यातही अशी सिच्युएशन आहे की तुमचं एकतर्फी प्रेम जास्त दिसतंय तुमचा किंवा त्याच्याकडनं हे एकतर्फी प्रेम दिसतंय आणि एकतर्फी हट्टीपणा दिसतोय, भेटण्याचा हट्ट दिसतोय किंवा एकतर्फी जोर दिसतोय या भेटीला, या डेटला. समोरच्याकडून एवढा जोर दिसत नाही आहे. समोरच्याकडनं तळ्यात मळ्यात किंवा या भेटीसाठी नेहमी त्याने पुढे ढकललं असेल किंवा तिने पुढे ढकललं असेल. ही भेट व्हायला फार वेळ लागला आहे किंवा खूप टाईमनंतर तुम्ही भेटणार असाल कदाचित. तर हे थोडंसं एकतर्फी दिसतंय आणि थोडंसं निराशादायी दिसतंय. तर जिथे तुमची भेट होणार ना, तर काही गोष्टी मनासारख्या घडतील, काही नाही घडणार. ठीक आहे. आणि काही गोष्टीचा तुम्ही उलघाडा करायला जाल आणि पदरात वेगळंच पडेल, अशा पद्धतीचं थोडंसं मला दिसतंय. त्यामुळे ही भेट घेतानासुद्धा तुम्ही 10 वेळा विचार करा आणि खरंच या भेटीची गरज आहे का, की ह्याच्यापेक्षा वेगळं ऑप्शन तुमच्याकडे आहे का, ते या विचार करून तुम्ही पावलं उचला. ठीक आहे. आणि मगच तुम्ही हा निर्णय घ्या. ओके. तर ही डेट किंवा ही जी भेट आहे, तर ह्याच्यामध्ये तुम्ही भेटू शकता, पण स्वतःवर खूप कंट्रोल ठेवायचं आहे, स्वतःच्या इमोशन्सवर कंट्रोल ठेवायचं आहे. समोरच्याला डिसरिस्पेक्ट करायला द्यायचा नाही आहे स्वतःचा. ठीक आहे. स्वतःलाही रिस्पेक्ट आहे की नाही, सेल्फ रिस्पेक्ट पण ठेवायचा आहे आपल्याला. सो तो ठेवूनच तुम्ही पावलं उचलायची आहेत. तुम्ही तुमच्या गोष्टीवर ठाम शिकायचं आहे आणि तुमची इमोशन्स अगदी व्हायला द्यायचे नाहीत. ठीक आहे. ते कंट्रोलमध्ये ठेवूनच तुम्ही तुमची गोष्टी मांडायच्या आहेत. अगदीच आपण खुली किताब बोलतात ना आपण, तर तसं नाही राहायचं आहे. ठीक आहे. तर इतकंच आहे या पाईलला घेऊन की तुम्ही थोडं सतर्क राहा. एकतर्फी दिसतंय. थोडंसं खरंच तुम्हाला या भेटीची गरज वाटत असेल तरच पावलं उचला आणि मग हा निर्णय घ्या की भेटायचं की नाही. आणि जर भेटणार असालच, भेटायची खरंच गरजच असेल, तर मात्र तुमच्या इमोशन्सवर कंट्रोल ठेवा. ठीक आहे. आणि मग शांततेत नंतर भेट घेऊन झाल्यानंतर डिसाईड करा की पुढे ही रिलेशनशिप कंटिन्यू न्यायचं की नाही न्यायचं. ह्यावर तुमचा वैयक्तिक निर्णय असेल, पण शेवटी विचार करून करा ज्या गोष्टी कराल. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ आता आपण संपवतो आहोत. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू सो मच. अशीच खुश राहा, आनंदी राहा. बाय बाय.